नमस्कार श्रोतेहो, आपण आज ऐकणार आहोत टी अँड मी या कथामालिकेचा दुसरा भाग. तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉन प्रेस करून लगेच अवश्य सबस्क्राईब करा. चला तर ऐकूया टी अँड मी भाग दुसरा. आपल्या या कथेचा हिरो काव्य हा फिरण्यासाठी वेंगुर्ला येथे आलेला असतो. भूतांशिवाय कशालाही न घाबरणाऱ्या काव्याचा नेमका सामना होतो कविता कुलकर्णीशी, जिला जाऊन बरीच वर्ष झालेली असतात. त्याला तेव्हा कळतं जेव्हा तो तिच्यासोबत टी अँड मी मध्ये चहा घ्यायला येतो, तेव्हा ती फक्त त्यालाच दिसते. आता पुढे ऐका. काव्य टेन्शनमध्ये बसलेला होता. तेवढ्यात मुलांचा घोळका आला. नंतर कविता गायब झाली. काव्याने तिला शोधले पण ती दिसली नाही. तो प्रचंड घाबरला. चहा न घेता तसाच निघून गेला. मन बेचैन झालं होतं. आता त्याला प्रत्येक क्षणाची भीती वाटायला लागली. जरा असं खुट्ट झालं की तो घाबरायचा. रात्री त्याला झोप लागत नव्हती. उशिरा रात्री त्याने वडिलांना फोन लावला. त्यांनी त्याला समजावले की घाबरू नकोस, रामरक्षा म्हण. काव्य अंगावर चादर ओढून रामरक्षा म्हणायला लागला. हळूहळू त्याच्या मनातले विचार दूर होऊन डोकं शांत झालं आणि झोप यायला लागली. रामरक्षा म्हणता म्हणता तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी उशिरा जाग आली. छान झोप झाली होती, पण पुन्हा कालच्या प्रसंगाची आठवण झाली. तो मन घट्ट करून सर्व आटपून निघाला. मनात विचार सुरू घोंगावू लागले. काय करावं, जावं की जाऊ नये? हात जोडून त्याने त्या राजकुमार रावच्या हिंदी मूवीच्या नावातील मधला शब्द एडिट करून म्हटलं, ओ स्त्री, तू अब मत आना. तो पुटपुटला, आधी सातेरी देवी मंदिरात जाऊ, मग पुढचं ठरवू. असा विचार करून तो ब्रेकफास्ट करून निघाला. बाजारपेठेतून तुळस रोड दिशेने जात होता. तेवढ्यात आवाज आला, काव्य, काव्य. तो प्रचंड घाबरला. तिचाच आवाज होता तो. काव्य मनात विचार करू लागला की ही का मागे लागली आहे. तेवढ्यात ती धावत धावत आलीच. काय हो राजे, कान काही शोसाठी आहे का, तिने विचारले. काव्य चिडून म्हणाला, नाही, पण तुम्ही मला का फॉलो करतायत? कविता भूतासारखा आवाज काढून, मी पिच्छा नाही सोडत सहज. तो प्रचंड घाबरला. काय? नंतर सहज होण्याचं आव्हान आणून काव्य म्हणाला, काल अचानक गायब कशा झाल्या? ती विचित्र हसली. हा 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 हा. त्याला तिचं हसणं खटकलं. तो भराभर चालू लागला. तशी तिनेही गती वाढवली. ती हसून म्हणाली, मंदिरात जाताय ना, नका काळजी करू, तिथे मी नाही येऊ शकणार. त्याला एकदम धस्स झालं. तो भीतीने रामराम 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 पुटपुटत जाऊ लागला. ती पुन्हा हसायला लागली. हा 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 हा. नंतर तिचा काहीच आवाज नव्हता. त्याने मागे वळून पाहिले तर कोणीही नव्हतं. दम लागल्याने मंदिरात पोचल्यावर पहिले तो शांत बसला. मन थाऱ्यावर नव्हतं. काय ही पीडा मागे लागली आहे. काही वेळाने एक आजोबा त्याच्याजवळ येऊन बसले. आजोबांनी सहज चौकशी केली. कोण तू? आधी कधी पाहिले नाही. मी काव्यराजे, पुण्याचा. फिरायला आलोय. या मंदिराची काय महती आहे माहिती आहे का? वाचलंय थोडंफार नेटवर. तुम्ही जास्त सांगू शकाल तर सांगा. आजोबांना खूप उत्साह आला. या वयात तसंही ऐकणारे मिळत नाही. कोणी अशी संधी दिली तर मग काय विचारता. तर ऐक. अरबी समुद्र किनाऱ्यावर एक बंदर असल्याने डच लोकांनी इथे व्यापारी वसाहत होती. इसवी सन 1638 मध्ये डच लोकांनी फिंगरला नावाने याची स्थापना केली. 1675 मध्ये मोगलांनी या शहराचा विध्वंस केला. 1696 मध्ये सावंतवाडीच्या सावंतांकडे, नंतर 1812 साली इंग्रजांकडे हे नगर आले. काव्याने न राहून विचारले, पण मग फिंगरलाचे वेंगुर्ला कसं झालं? आजोबा उत्साहात येऊन म्हणाले, त्याची दंतकथा अशी आहे. श्रीदेवी सातेरी ही मूळ अणसूर या गावची. त्या गावात तिचं मंदिर आहे. परब आणि गावडे ही दोघं प्रमुख मानकरी. परब कुळातील एक पुरुष सध्याच्या वेंगुर्ल्याहून जायचा देवीची पूजा करायला. वय वाढल्याने त्यांच्याने चालत जाणं होईना. त्यांनी मनोभावे देवीसमोर आपली व्यथा व्यक्त केली. श्री सातेरी देवीने त्याच्यावर प्रसन्न होऊन म्हटले की तुझ्या गायीने जिथे पान्हा सोडलेला असेल
त्या जागी मी आहे. मग त्याने पाहिले तर पाना सोडलेल्या पाषाणावर वारूळ झरझर वाढत होतं. हे दिसताक्षणी त्याने त्या मातीच्या वारुळाला मिठी मारून म्हटलं की देवी आई, तू थांब इथेच. तत्क्षणी वारुळाची वाढ थांबली. तर मिठी म्हणजे वेंग हा शब्द त्या काळी प्रचलित होता. वारूळ वेंग मारून उरले, यावरूनच वेंग मारून उरले ते वेंगुर्ले असे या नगरीचं नामकरण झालं. आजोबा, तुम्हाला कविता कुलकर्णी माहीत आहे का हो? आजोबा एकदम चपापले. हो, पण का? ती चुकीची वागली, त्यामुळे तिच्यावर तशी वेळ आली. शेवटी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. पण जाऊ दे, इथे असं आठवणी नको. एवढं बोलून आजोबा निघून गेले. त्याने दर्शन घेतले आणि निघाला. दुपार झाली होती. परत होमस्टेवर जाऊन जेवण केलं आणि निवांत पडला. त्याचा लगेच डोळा लागला. रात्री नीट झोप झाली नव्हती. संध्याकाळी बीचवर फिरायला गेला. कविता उभी होती पाठमोरी, त्याचं लक्ष नव्हतं. तो श्रीदेवी सातेरीच्या मंदिरात जाऊन आला होता. छान झोप ही झाली होती. मनात लग्नाचे विचार घोळत होते. आई मागे लागलीये. सर्व मित्रांची लग्न उरकलेली होती. 30 वय ओके आहे, पण आईला वाटतं की उशीर केला तर चांगल्या मुलं हाताच्या जायच्या. वय जसं जसं वाढतं तसं तसं चांगले मुलं किंवा मुली फिल्टर होत राहतात. मग मिळेल त्यात समाधान मानावं लागतं. आता असं सोपक्त फिरता येणार नाही. तेवढ्यात तिने आवाज दिला, काव्य. तो भानावर आला. त्या दिवशी स्त्री मूव्ही बघितलाय. बाबा नेहमी त्याची भीती घालवण्यासाठी असं करतात. त्या मूव्हीमध्ये दाखवलं आहे की आपल्याला असा आवाज दिला तर मुळीच मागे वळून बघायचं नाही. त्याचा मूडच गेला आणि तो घाईने चालू लागला. कविता पुन्हा आवाज दिला, काव्य, काव्य. ती आता पळत येऊन त्याच्या समोर उभी राहिली. तिने विचारले, काय जाऊन आलात का मंदिरात? त्याने नुसतं म्हटलं. पण तुम्ही का नाही आलात? आम्हाला सूतक आहे. काव्य रिलॅक्स झाला. तर श्रोते हो, आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.